या बाहेरून आलेत, आमच्यात राहतायत, आमचं काही त्यांच्याशी वैर नाहीये. पण तोडा फोडा आणि राज्य करा ही जी काही नीती जातीपातीमध्ये समाजामध्ये भांडणं लावायची कशासाठी? आणि महिला आरक्षणाबद्दल तुम्हाला जर काही एवढी कणाव असेल तर हे लोकसभेत कोणतरी, मला वाटतं त्या महिला खासदार बोललेत, आणखीन कोणी बोललेत की ज्या संसदेमध्ये हे बिल आणण्याचा यांनी प्रयत्न केला होता त्या संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला आमच्या महिला राष्ट्रपतीने का नव्हतं बोलवलेलं? राम मंदिरच्या त्या सोहळ्याला आमच्या महिला राष्ट्रपतीने का बोलवलं नव्हतं? त्यांच्या हस्ते का पूजा झाली नाही? का ते आदिवासी आहेत म्हणून? मग हे तुमचं महिलांबद्दलचं प्रेम, हे महिलांबद्दलची आदर? म्हणजे त्रास देताना तुम्ही बघत नाही महिला आहे का कोण आहे, त्रास द्यायचा तर त्रास देता, पण मतं पाहिजेत म्हणून सगळं महिलांच्या आडून तुमचं राजकारणात सगळं महिलांना कुठे लाडकी बहीण, कुठे काय याच्यात आडून तुमचं राजकारण चाललेलं आहे. पण हे वास्तव आहे ते विस्तवासारखं आहे आणि त्याच्यावरनं जो चालू शकतो तोच कारभार करू शकतो. तुमच्यात चालण्याची हिंमत नाहीये या राज्यकर्त्यांमध्ये. पायाला चटके बसतात त्याच वेळेला, म्हणजे पायाला जेव्हा ठेच लागते तेव्हा आई ग म्हणजे मेंदूपर्यंत संवेदना पोचली पाहिजे. ती संवेदना आता यांची मेले की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या परिस्थितीत आपल्याला काम करायचंय. हे नुसता हा काही सोहळा नाहीये, वार्षिक सोहळा दरवेळेला अरविंद सावंत, अजित साळवी सगळे येतात, आमचा साहेब ह्या तारखेला कार्यक्रम आहे तुम्ही या. नाही, कार्यक्रम नुसता हा कार्यक्रम नाही. गेल्या वर्षभरात मी काय केलं, पुढच्या वर्षात मी काय करणार आहे, मी भारतीय कामगार सेनेचा पदाधिकारी म्हणजे कोण आहे, माझ्यासोबत ही लोक का आलेली आहेत, आणखीन का आली पाहिजेत, या कामगारांना आपल्याबद्दल विश्वास का वाटतो, जे नाहीयेत आपल्यासोबत त्यांना का वाटला पाहिजे, हे असं काहीतरी काम होणार असेल तर आणि तर पुढे काम करा. नाहीतर मग काय चालूच आहे ना, रोजचा दिवस सूर्य उगवतो सूर्य मावळतो, कोण कोणाला विचारतोय, काय फरक पडतोय? नाही पडत. पण हे जे महत्वाचं काम, हे नाही म्हटलं तरी सतीचं वाण, हा भगवा झेंडा जो आहे तो नुसता भगवा झेंडा नाही, ती एक पेटलेली मशाल आहे. लांबून बघितलं तर तो मशाली सारखा तळपताना दिसतो, पेटलेला धगधगता दिसतो आणि त्याचं तेज, त्या तेजाचा म्हणतो ना तवक शौर्याचा 1 अंश दे वगैरे वगैरे ते काय आहे, त्यातलं 1 अंश घेऊन जरी तुम्ही काम केलं ना तरी मला असं वाटतं महाराष्ट्राकडे वाकड्या डोळ्याने बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आणि जे मी सांगत होतो की महाराष्ट्र दरवेळेला देशाच्या मदतीसाठी धावतो, शिवाजी महाराजांच्या वेळेपासून जर का बघितलं, कारण आपल्याला इतिहास हा कोणी शिकवण्याची गरज नाही, कारण आपलं राज्य इतिहास घडवणारं राज्य आहे. इतिहासाला